लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी. दोड्डा नाल्यात पाणी सोडा अन्यथा उटगीत चक्काजाम. 20हून अधिक गावांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न गंभीर. 7 सप्टेंबरला उमदीजत रस्त्यावर रास्ता रोकोचा इशारा. नमस्कार, आपण पाहत आहात लोकवाणी न्यूज नेटवर्क. जत पूर्व भागातील 20हून अधिक गावांच्या पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न आता गंभीर बनलाय. या भागासाठी महत्त्वाचा जलस्रोत असलेल्या दोड्डा नाला तलावात म्हैसाळ योजनेचे पाणी तातडीने सोडावे, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा उटगी परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे. उटगी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा विजयालक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन मानतेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सांगलीचे जिल्हाधिकारी यांना याबाबतचे निवेदन दिले आहे. या निवेदनाच्या प्रती जतचे प्रांताधिकारी, संख येथील अप्पर तहसीलदार, जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनाही हे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की जत तालुक्याच्या पूर्व भागातील 20हून अधिक गावातील शेतकरी आणि ग्रामस्थ पाणी टंचाईने त्रस्त आहेत. या भागातील पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्यासाठी दोड्डा नाला तलाव महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे तलावात पाणी सोडण्याबाबत प्रशासनाकडे वारंवार मागणी करण्यात येत आहे. मात्र या मागणीकडे प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे म्हैसाळ योजनेचे पाणी दोड्डा नाला तलावात सोडण्याची मागणी यापूर्वीही वारंवार करण्यात आली आहे. पावसाची अनिश्चितता आणि घटता पाणी साठा लक्षात घेता प्रशासनाने परिस्थिती गंभीर होण्याची वाट न पाहता तातडीने निर्णय घ्यावा अशी भूमिका शेतकरी आणि ग्रामस्थांनी घेतली आहे. आम्हाला आश्वासन नको, दोड्डा नाल्यात पाणी हवं, आता असा सूर परिसरातून उमटत आहे. प्रशासनाने तातडीने योग्य कार्यवाही करून म्हैसाळचे पाणी दोड्डा नाला तलावात न सोडल्यास सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता उमदीजत मार्गावरील उटगी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रश्न एकच आहे, 20हून अधिक गावांची तहान भागवण्यासाठी प्रशासन म्हैसाळचे पाणी दोड्डा नाल्यात सोडणार की हक्काच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांना तलावात रस्त्यावर उतरावं लागणार? या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन काय भूमिका घेतं याकडे संपूर्ण जत पूर्व भागाचे लक्ष लागले आहे. लोकवाणी न्यूज नेटवर्क, उटगी, जत. लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी.